मशीनचा प्रकार काय आहे, पुली टाईप टेप मशीन. ही समोर पुली दिसते बघा, तुम्हाला मी दाखवतो. याच्यात असं आहे, ही पुली आहे. सुरुवातीची मोशन कशी होते, तर ही मोटर बसवलेली आहे. 1 HP की मोटर आहे याच्यावरती ड्रायव्हिंग करण्यासाठी पुली बसवली आहे. त्या पुलीच्याद्वारे या मेन पुलीला बेल्टच्या सहाय्याने इथं स्पीड येतं. या मोटरीचं स्पीड या पुलीवर येतं. या पुलीवर आल्यावर त्यानंतर आपण या बेल्टच्या सहाय्याने स्पिंडलच्या मेन पुलीवर, स्पिंडलवरती ती पुली बसवल्या, इथं दिसते बघा. इथे स्पिंडलवरची पुली बसवल्या, ती पुली स्पीड घेते आणि त्यावेळी स्पिंडल फिरतो. हा कोणत्या बघा मशीनचा, हा मशीनचा हेडस्टॉक. हा मशीनचा हेडस्टॉक आहे. म्हणजे हेडस्टॉकवरती मशीनचं पूर्णपणे स्पिंडल नोजपर्यंतचा पूर्ण भाग असतो. त्याशिवाय गेअरट्रेनसुद्धा असते हेडस्टॉकमध्ये. ही गेअरट्रेनसुद्धा हेडस्टॉकमध्ये असते. हेड म्हणजे काय, डोकं. मानवी डोकं जसं असतं तसं हे मशीनचं डोकं आहे, म्हणून ह्याला हेड असं म्हणतात. आणि स्टॉक म्हणजे या हेडस्टॉकमध्ये स्पिंडलवरती बसणारा चेक आणि बसणाऱ्या पुल्या आणि गेअर ट्रेन, त्यामध्ये टम्बलर गेअर आणि ही विशिष्ट गेअर ट्रेनची रचना. पुढे बघूया. त्याला या भागाला पूर्ण हेडस्टॉक असे म्हणतात. मशीनचा मेन भाग आहे हा हेडस्टॉक. हेडस्टॉक हा मशीनचा सर्वात प्रमुख भाग आहे. जसा हेडस्टॉक असतो तसा टेलस्टॉकसुद्धा इथं आहे. आपण इथं टेलस्टॉक हा टेलस्टॉक काय काम करतो, हा टेलस्टॉकचा स्पिंडल आहे. या स्पिंडलमध्ये मोर स्टेपर असतो आणि हा मोर इथं दिसते बघा, मोर स्टेपर असतो याच्या आतमध्ये. आणि याच्यामध्ये ड्रिल चेक आपण पकडतो किंवा ड्रिल पकडतो. ड्रिल चेक आणि ड्रिल पकडतो किंवा बिल्ड सेंटर्स पकडतो. आणि सेंटर पकडल्यावर लांब पल्ल्याची जॉब या चेकमधून आणि या टेलस्टॉकमध्ये आपण लांब पल्ल्याची जॉब पकडू शकतो. हे लांब पल्ल्याची जॉब याच्यामध्ये का पकडायची, याचं कारण काय, जॉब इसेंट्रिक फिरू नये. लांब पल्ल्याचा जॉब काय असतो, तो इसेंट्रिक फिरतो लांब असल्यामुळे. त्यामुळे तो इसेंट्रिक फिरू नये म्हणून सेंटरमध्ये, बिटवीन सेंटरमध्ये जॉब पकडतो किंवा स्प्लिट लावून डॉग कॅरियर लावून आपण तेही जॉब इथं पकडू शकतो. म्हणून हा टेलस्टॉकसुद्धा उपयोगाचा आहे. टेल म्हणजे काय, टेल म्हणजे शेपूट आणि स्टॉक. त्याला शेपूट काय काम करतं, बॅलन्सिंग करायचं काम करतं, म्हणून याला टेलस्टॉक असं म्हणतात. हेडस्टॉक, टेलस्टॉक हा डोक्याचा भाग आणि हा शेपटाचा भाग, म्हणून याला हेडस्टॉक आणि याला टेलस्टॉक म्हणतात. बिटवीन सेंटरमध्ये जॉब पकडण्यासाठी हेडस्टॉक आणि टेलस्टॉकचा उपयोग होतो. म्हणून हे मशीनचे 2 प्रमुख भाग आहेत, हेडस्टॉक आणि टेलस्टॉक. आता बघा, हा बेड आहे. हा बेड पूर्णपणे अवजड असतो. हा इथून ह्या बेडवरतीच हेडस्टॉक बसवलेला असतो आणि कॅरेज बसवलेला असतो, टेलस्टॉक बसवलेला असतो, सॅडल असतं इथं. हे सॅडल आहे. याची टाईप जो आहे हा सॅडल आहे. याच्यावर कंपाऊंड रेस्ट आहे. कंपाऊंड रेस्टवरती टूल पोस्ट आहे. टूल पोस्ट काय करतो, पोस्ट म्हणजे काय, पत्रपेटी जसं असतं तसं टूल पोस्ट म्हणजे काय करतात, याच्यामध्ये टूल बांधतात, म्हणून याला टूल पोस्ट म्हणतो. ही कंपाऊंड रेस्ट, इथं डिग्रीच्या खुणा दिलेत बघा. इथे ज्या डिग्रीच्या खुणा दिलेत इथं दिसतात बघा, ह्या डिग्रीच्या खुणा. ह्या डिग्रीच्या खुणा काय काम करतात की या टूल पोस्टवरती बांधलेलं टूल या कंपाऊंड रेस्टवरती डिग्री, समजा एक 12 डिग्री घेतली आणि 12 डिग्रीचा मी टेपर मारला, तर टेपर टर्निंग करण्यासाठी या व्हीलच्या सहाय्याने, या कंपाऊंड रेस्टच्या सहाय्याने आपण टेपर टर्निंग करू शकतो. आणि हे कंपाऊंड रेस्ट पुढं किंवा मागे करून आपण याच्यावरती टेपर टर्निंग करू शकतो. म्हणून ह्या कंपाऊंड रेस्टचा उपयोग होतो. जसा टूलपोस्टचा सांगितला की टूलपोस्ट कोणतेही बांधू शकतो आपण. यात 4 टूलपोस्ट बांधू शकतो, 1, 2, 3 आणि असा 4. आणि याची मुवमेंट होते बघा, कोणत्याही बाजूने आपण याला फिरवू शकतो आणि कुठेही याला कोणत्याही बाजूला आपण इथं बांधू शकतो. ही क्रॉस लाईट पुढे मागे आपण फेसिंगसाठी याला फीड देऊ शकतो किंवा प्लेन टर्निंगसाठी आपण याला ॲडजस्ट करून पुढे बांधू शकतो. आणि हा कॅरेज आपण पुढे अथवा मागे नेऊ शकतो, बरोबर. हा कॅरेज मागून येऊ शकतो. कॅरेज म्हणजे काय, कॅरियर म्हणजे काय असतं, पब्लिक कॅरियर, गुड्स कॅरियर जसं काम करतात. गुड्स कॅरियर म्हणजे काय, माल वाहतूक, म्हणून त्याला माल वाहतूक करणारा कॅरियर म्हणतात. पब्लिक कॅरियर म्हणजे काय, पॅसेंजर वाहतूक, म्हणून त्याला पब्लिक कॅरियर म्हणतात. तसं हा काय, हा लेथ मशीनचा कॅरियर आहे. हा कोणाकोणाला वाहून नेतो बघा, कंपाऊंड रेस्टला वाहून नेतो, क्रॉस लाईटला वाहून नेतो, टूल पोस्टला वाहून नेतो, म्हणून त्याला आपण कॅरियर असं म्हणतो. कॅरियरवरती आपराण असतो खालच्या बाजूला
हा या बाजूला सॅडल असतो आणि हे भाग पूर्णपणे फुल पोस्ट, कंपाऊंड रेस्ट, क्रॉस लाईट हे टोटली कॅरियरवरती असतं आणि कॅरियर लॉन्जिट्युडिनली फीट पुढे अथवा मागे होतं. कॅरेज कुठं असतं? हेडस्टॉक आणि टेलस्टॉकच्या मध्यभागी बेडवरती कॅरेज बसलेला असतो. बेड हा टोटली मोठा अवजड भाग आहे. बेड हा काय असतो? टोटली मोठा अवजड भाग आहे. बघा आता आपण ही गिअर ट्रेन इथे दाखवलं हेडस्टॉकवरती. या गिअरचे ट्रेनच्या सहाय्याने आपण या फीड स्क्रू आणि लीड स्क्रू आपल्याकडे एकच आहे. फीड स्क्रू आणि लीड स्क्रू आपल्याकडे एकच आहे आणि या फीड स्क्रू आणि लीड स्क्रूवरचा या स्पिंडलवरची मोशन या स्पिंडलवरच्या नोजवरील गिअर दात्याच्या मार्फत टम्पलर गिअरवरती घेऊ शकतो आपण. हा टम्पलर गिअर इथं ॲडजस्ट करून मी तुम्हाला दाखवतो. एक मिनटं. आपण आता पुन्हा एक वेळ हेडस्टॉकच्या मागील बाजूच्या गिअर ट्रेन संदर्भात बोलणार आहोत. बघा हा स्पिंडलवरती असलेला नोझलवरील हा गिअर आहे. ज्यावेळी स्पिंडल फिरेल त्यावेळी हा गिअर फिरेल. फॉर एक्झाम्पल दाखवतो बघा. हा गिअर आहे, फिरतोय का बघा. ज्यावेळी स्पिंडल फिरतोय त्यावेळी हा गिअर फिरतो. या स्पिंडलवरती पुली आहे. पुलीच्या बेल्टच्या साईडने ज्यावेळी स्पिंडल फिरेल त्यावेळी चेक फिरला की हा नोझल फिरला की हा गिअर फिरेल. याच्या खालील बाजू दोन टम्बलर गिअर आहेत. आपण ज्यावेळी ते दोन टम्बलर गिअर ॲडजस्ट करू बघा, त्यापैकी एक टम्बलर गिअर मी ॲडजस्ट करतो. बघा हा नट लूज करतो आहे, लूज केला. एक टम्बलर गिअर मी ॲडजस्ट करतो आहे, थोडंसं ॲडजस्टमेंट करू. बघा परत पुन्हा मी हा नट टाईट करतो आहे. नट आणि बोल्टमध्ये फरक असतो. यामध्ये हा बोल्ट आहे, बाहेर आटे असणाऱ्याला बोल्ट म्हणायचं आणि नट म्हणजे हा वरील भाग, हा नट. ज्याला मी स्पॅनर लावतो तो नट, तो साही बाजूने नटलेला असतो म्हणून त्याला नट म्हणायचं. नटासारखा देखणं असतो तो साही बाजूने आकृतीच्यानुसार आणि बोल्ट बाहेर आटे आहेत म्हणून त्याला बोल्ट म्हणायचं. बघा मी हा बोल्ट टाईट केला. बघा गिअर ट्रेन ॲडजस्ट झाली. या गिअर ट्रेनवरती हा टम्बलर गिअर काय करतो? या स्पिंडलवरची गती, या स्पिंडलच्या गिअरवरची गती टम्बलर गिअरवरती येते एका, आणि दुसरा गिअर हा दोन्ही गिअर ट्रेनची फीड गिअरशी मॅच होतो आणि ज्यावेळी मॅच होतो त्यावेळी हे गिअर फिरतात आणि पूर्ण गिअर ट्रेन फिरते. बघा पूर्ण गिअर ट्रेन फिरते. ज्यावेळी पूर्ण गिअर ट्रेन फिरते त्यावेळी या स्पिंडलवरची गती या लीड स्क्रूवरती येते. या टोटली लीड स्क्रूवरती आली. बघा ज्यावेळी लीड स्क्रूवरती गती येते त्यावेळी हा लीड स्क्रू या स्पिंडलच्या बाजूला ज्या बेरिंगमध्ये बसवला असतो, शिवाय या साईडच्या उजव्या साईडच्या बाजूला बेडवरती सुद्धा एका बेरिंगमध्ये त्याला अटॅच केला असतो. त्यामुळे तो मजबूत बेडला पकड धरून घट्ट बसलेला असतो. हा क्लोज ग्रेन स्टीलपासून लीड स्क्रू बनवलेला असतो. याला ॲक्मी थ्रेड्स असतात आणि 29 डिग्रीचे त्याला थ्रेड्स असतात, स्क्वेअर थ्रेड्स असतात आणि तो एक हार्डनिंग केलेला असतो. क्लोज ग्रेन स्टीलपासून बनवलेला असल्यामुळे तो पूर्ण क्षमतेने काम करतो आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती आदळ आपट झाली तर त्याच्यावरती स्क्रॅचेस होत नाही. स्पिंडलवरची गती लीड स्क्रूवरती आली आणि या माध्यमातून आपण या कॅरेजला ऑटोमॅटिकरित्या पुढे घेऊ शकतो. बघा कॅरेजमध्ये ज्यावेळी कॅरेज फिरतं त्यावेळी कॅरेजवरील भाग क्रॉस लाईट, कंपाऊंड रेट, पोस्ट पुढे जातो आणि याच्या माध्यमातून या स्पिंडलवरती या चेकवरती जो जॉब पकडला त्या जॉबवरती आपण प्लेन टर्निंग करू शकतो, थ्रेडिंग करू शकतो, बोरिंग करू शकतो. अशा प्रकारचं कोणतंही ऑपरेशन आपण याच्यावरती करू शकतो म्हणून ती गती वापरली जाते. बघा मी मागे घेतो, ही मशीन बंद करतो आणि हा पूर्ण कॅरेजचा भाग पुन्हा एक वेळ सांगतो बेडवरती बसलेला असतो. म्हणून बेड हा कायमस्वरूपी भक्कम, अवजड आणि पूर्णपणे टोटल मशिनिंग केलेला असतो. बेडवरती व्ही फ्लॅट आहे, हा व्ही बेड आहे. इथंही व्ही आकार आहे, उलटा व्ही आकार आहे. बघा हा उलटा उलटा, इथं व्ही दिसते. बघा इथं व्ही दिसते. टोटली व्ही बेड आहे. हा व्ही बेड याच्यासाठी केला आहे की हा टेलस्टॉक पुढे मागे व्हावा एवढ्यासाठी. शिवाय फ्लॅट बेडसुद्धा आहे. व्ही बेल्टबरोबर याच्यावरती फ्लॅटसुद्धा आहे. बघा इथं हे फ्लॅट. त्यामुळे टेलस्टॉक काय करतो? मागे पुढे सरकतो आणि लॉकिंग आपण करू शकतो याच्या सहाय्याने आणि बिटवीन सेंटरमध्ये जॉब पकडतो. पुन्हा एक वेळ बेडच्या बाबतीत येतो. क्लोज ग्रेन कास्ट आयर्नपासून हा बेड बनवलेला असतो. क्लोज ग्रेन कास्ट आयर्न
टोटली हा बेड कास्ट आयर्नचा असतो आणि तो क्लोज ग्रेन कास्ट आयर्नपासून बनवल्यामुळे त्याच्यावरती असे जरी धक्के बसले तरी कोणत्याही प्रकारचे स्क्रॅचेस सुटत नाही. म्हणून बेडवरती कोणत्याही प्रकारची आदळआपट न करता कोणतेही इन्स्ट्रुमेंट सुरक्षित ठिकाणी ठेवावं लागतं एवढ्यासाठी बेडवरती. आणि याच्यावरती स्क्रॅचेस पडून मशीनचा भाग चुकीचा होऊ नये म्हणून सरकणारे बॅग त्याला अडथळा येऊ नये यासाठी या बेडवरची मुवमेंट चांगली व्हावी, कॅरीची मुवमेंट चांगली व्हावी म्हणून बेड हा नेहमी क्लीन, स्वच्छ, ऑइलयुक्त ठेवा. आता बघा, मी हे टूलपोस्ट पुन्हा एक वेळ दाखवतो. ज्यामध्ये आपण टूल बांधले ते टूलपोस्ट दाखवतो. या टूलपोस्टमधील टूल आपण आता काढतो. बघा, टूलपोस्टमध्ये 4 टूल बांधता येतात. 1, 2, 3 आणि या बाजूचं 4. मी हे टूलपोस्टमधील टूल काढतो. टूल एवढ्यासाठी काढतो की आपण ग्राइंडिंग करायचं आहे पहिल्यांदा. हे टूल ब्रेजिंग केलं आहे, आपण टिप्स आणलेले आहे त्याच्यावरती ह्या ब्रेजिंग केले. ब्रेजिंग म्हणजे काय, हा टुलाचा MS पीस आहे, स्क्वेअर पीस आहे 1 इंचाचा, 25.4 mm हा पीस आहे. याच्यावरती कार्बाईडचे टिप्स ठराविक उष्णता देऊन टूल आणि टिप्समध्ये उष्णता तयार करून ब्रास वेल्डिंग करून याच्यावरती ब्रेजिंग केली. दोन्ही धातू एकमेकाशी वितळवून ब्रेजिंग करून याच्यावरती ब्रेज करून हा फिक्स बसवला आहे. याला आपण आता ग्राइंडिंग करायचं आहे. या दाखवतो मी तुम्हाला ग्राइंडिंग. हे बेंच ग्राइंडर आहे. या ग्राइंडरचं स्विच इथं आहे. मी पहिल्यांदा स्विच चालू करतो, परत हे रिटर्न आणि फॉरवर्ड फिरेल. बघा, हे उलटा फिरेल. ग्राइंडिंगचं व्हील हे नेहमी आपल्या बाजूने फिरायला हवं. बघा, आता मी फिरवून दाखवतो. बघा, हे आपल्या बाजूला फिरावं, नेहमी आपल्या बाजूला फिरावं. बघा, मी परत पुन्हा दाखवतो. आता परत पुन्हा आपण मेन स्विचवरती या दाखवतो. मेन स्विच पुन्हा एकदा मी मेन स्विच एवढ्यासाठी दाखवतो आहे की स्टार्ट करतानाची पद्धत. इथं मी चालू केला. नेहमी चालू करत असताना हे 2 बोटं इथं ठेवायची, दोन्ही अंगठे इथं ठेवतो आहे. बघा, 2 बोट आणि इथं. मी सुरुवातीला काय करतो, चालू करतो, बंद करतो लगेच. म्हणजे चुकून जरी चालू राहिला तो जलद बंद होऊन जाईल. काही त्याच्यामध्ये अडकलं असेल तर आपल्याला लगेच त्याची जाणीव होईल. म्हणून क्षणिक बंद करायचं, चालू करून बंद करायचं. बघा, म्हणजे त्या बेंच ग्राइंडरमध्ये कोणता जरी अडथळा असेल किंवा नादुरुस्त असेल तर आपल्याला ते तात्काळ कळेल. एवढ्यासाठी आपण ते क्षणिक चालू करतो आणि बंद करतो. ही पद्धत आहे मशीन चालू करण्याची. कोणतीही मशीन मेन स्विच लगेच स्टार्ट करणं, लगेच बंद करणं. चला, आपण आता बेंच ग्राइंडरकडे जाऊ. बघा, बेंच ग्राइंडर चालू करतो. हा एक स्टार्टर आहे त्याचा, चालू केलेला आहे. बघा, बेंच ग्राइंडरचा हा सपोर्टर आहे. मी या सपोर्टरवरती हात ठेवतो जेणेकरून माझा हा हात पुढे जाऊ नये. बघा, मी परत दुसरा हात ठेवतो किंवा हा हात ठेवतो आणि त्याला मी तासाला चालवतो. हा बघा, कटिंग एज ही आहे. त्यामुळे मग या एजपासून आपण खाली जातो, याला क्लिअरन्स येतो या बाजूला. परत दाखवतो. बघा, मी खालीपासून स्टार्ट करतो आणि त्याला क्लिअरन्स येतो. बघा, ह्याला असं जरी मी एक रेस मारली तर याच्यामध्ये जो अँगल राहतो तो क्लिअरन्स आहे. बघा, दिसतो का? बघा, एक सरळ जर बोट धरलं तर त्याच्यामध्ये क्लिअरन्स दिसतो. आता मी असाही क्लिअरन्स ठेवतो. बघा, समोरच्या फ्रंट साईडला परत मी ही एज, कटिंग एज, मी तिला राऊंड केलं जेणेकरून फिनिश जॉब यावा. असाही क्लिअरन्स ठेवतो या बाजूने सुद्धा. आणि हे लावलेलं कटिंग टूल मी त्या मशीनवरती लावतो. चला, मशीन बंद केले. लावतो. मी पॅकिंग पट्ट्या घेतो. आपल्याला गरज भासेल म्हणून मी ह्या पॅकिंग पट्ट्या जवळ ठेवले, कारण टूल हे नेहमी सेंटरला लावलं पाहिजे.
टूल हे नेहमी सेंटरला लावलं. आता टूल सेंटरला लागलं आहे की नाही हे बघण्यासाठी पहिल्यांदा हे सगळे आवळून घ्यायचे नट्स. या टूलपोर्टचे सगळे नट्स आवळून घ्यायचे. बघा ही चेक की घेतो मी. चेक कीनी काय करतो बघा, हा चेक मी पूर्णपणे बंद करतो. हा 3 जॉ चेक आहे. याला सेल्फ चेकसुद्धा आपण म्हणू शकतो. याच्यावरती 4 जॉ चेक बसू शकतो, इंडिपेंडंट चेक बसू शकतो. पण हा 3 जॉ चेक आहे. याच्यावरती फेस प्लेट बसवू शकतो आपण, ड्रायव्हिंग प्लेट बसवू शकतो, कॅट प्लेट बसवू शकतो. बघा मी हा फिक्स केला आणि काय करतो बघा, हा जो होल आहे इथे मी पॉईंट दाखवतो बघा. हा जो होल आहे ह्या होलाच्या सेंटरला बरोबर टूलचा मेन पॉईंट आला पाहिजे. बघा आपण तो आहे का बघूया. परफेक्ट आहे. म्हणजे आपल्याला ह्या पॅकिंग पट्ट्या वापराव्या लागणार नाहीत म्हणून ह्या पॅकिंग पट्ट्या मी बाजूला काढून ठेवतो. ठीक आहे. आता आपण याच्यावरती एक जॉब बांधू. ठीक आहे. आता आपण एक जॉब बांधू याच्यावरती आणि आपलं फेसिंग बरोबर होते का बघू. पहिल्यांदा उघडून घेऊ चेक. याच्यात तिन्ही जॉब एका वेळी बाहेर येतात, एका वेळी आत जातात, म्हणून याला 3 जॉब म्हणतात. जॉब यावरती इसेंट्रिक बसत नाही. याचं कारण हा ट्रू जॉ चेकसुद्धा याला म्हणतात. म्हणून जॉब एका वेळी ट्रू होतो. बघा मी टाईट करतो. बघा मी याला गिअर ट्रेन बंद करतो. आवाज येतो मशीनचा म्हणून मी काय करतो हे एंगेज केलेले. बघा आता आपण गिअर ट्रेनचा हा नट लूज केलेला आहे आणि आपण त्याच्याशी कनेक्ट होतो तो डिस्कनेक्ट करतो. म्हणजे आवाज येणार नाही मशीनचा. मशीनचा जर असा वेगळा आवाज येत असेल तर तात्काळ मशीनवरती लक्ष देणं गरजेचं आहे. आपण स्पिंडल आता हाताने फिरवून बघूया. बघा मी स्पिंडल हाताने फिरवतो. गिअर ट्रेन फिरते का बघितली नाही. आपण हा गार्ड लावतो. ठीक आहे. बघा याचा सेंटर आहे का बघितलेलाच आहे आपण. आता याचा फेसिंग हा जॉब मी चेकमध्ये बांधलेलाच आहे. पुन्हा एक वेळ मी हा टाईट आहे का बघतो. हा टाईट आहे का बघताना हा की कसा पकडायचा मी तुम्हाला दाखवतो. एक फॉर एक्झाम्पल हे बघा मी हा लावला की लावत असताना हा डावा हात हा लेफ्ट हँड पुढे सरकवायचा आणि हा राईट हँड आपल्याकडे ओढायचा. म्हणजे असं हलणार नाही. बघा पुन्हा एक वेळ सांगतो. हा लेफ्ट हँड म्हणजे हा डावा हात पुढे सरकवायचा आणि हा उजवा हात आपल्याकडे ओढायचा. म्हणजे काय होईल असं हलणार नाही. बघा मी ओढून दाखवतो. माझा चेक थोडासुद्धा हलतो. हे घट्ट झालं. जॉब हा घट्ट पकडलेला आहे याच्यामध्ये आपण. आता मी फेसिंग करतो. फेस म्हणजे काय, जॉबवरील तोंडाचा भाग, तोंडावरील भाग हा फेसचा भाग. फेस म्हणजे चेहरा. हा या जॉबचा हा चेहरा आहे म्हणजे फेस आहे. याचा आपण कट काढतो. या क्रियेला आपण फेसिंग असं म्हणतो. मशीन स्टार्ट करतो. ते इसेंट्रिक फिरल्यासारखं वाटतं आपल्याला. ज्यावेळी आपण फेस कट काढू त्यावेळी ते इसेंट्रिक फिरणार नाही. टूल पोस्ट टाईट आहे का बघितलं. ते नट टाईट आहे ते मी अगोदरच बघून घेतलेलं आहे. बघा मी टच करून तिथं रिडिंग दाखवतो. मी 5 डिव्हिजन कट लावलेला. ठीक आहे. ह्याला मी धरून ठेवतो कारण कॅरेज मागे येणार नाही याची दक्षता घेतो आणि पुढे सरकवतो. क्रॉस लाईन स्लो सरकवतो डाव्या हाताने. लेफ्ट हाताने धरून ठेवलेला आहे. मी बरोबर कॅरेजच्या समोर थांबलेलं आहे. थोडंसं साईड जॉबच्या तोंडावरील बाजूचा कट काढण्याच्या क्रियेला फेसिंग असं म्हणतात. बघा आता जॉब इसेंट्रिक दिसत नाही आहे तरीसुद्धा मी एक फेस कट काढतो. 0.2चा मी कट लावतो इथं. बघा 0.2चा कट लावला आहे.
परत मी स्लो असा एक फेस कट काढतो, म्हणजे जॉब आपल्याला क्लिअर गुळगुळीत दिसेल, स्मूथ दिसेल. मी सुरुवातीस रफ कट घेतला, आता मी फिनिश कट घेतोय. हा MS बार आहे, माइल्ड स्टीलचा बार आहे, पॉलिश बार आहे. हा बघा बरोबर सेंटरपर्यंत कट झालेलं आहे. बघा मी मशीन बंद केली, तुम्हाला हे फेस दिसेल क्लिअरली. ओके. आता बघा मी प्लेन टर्निंग करतो. आता प्लेन टर्निंग करतो. आता प्लेन टर्निंग जॉबला टच करून घेतलं मी, मागे घेतलं. बघा इथं 5 डिव्हिजन लावतो मी, लावलं. 0 सेट करू का मी तुम्हाला दिसायसाठी? बघा आता मी 0 सेट केलं आहे. ओके. बघा मी पुन्हा टर्निंग करतो, प्लेन टर्निंग करतो मी. हा इसेंट्रिक असणारा जॉब, काही ठिकाणी कट लागेल, काही ठिकाणी लागणार नाही. दंडगोलाकृती आकार तयार करण्याच्या क्रियेला टर्निंग असं म्हणायचं. इथेपर्यंत घेऊ आपण. परत मी 5 डिव्हिजन लावतो 0 पासून. बघा इथं 0 आहे, 5 डिव्हिजन लावतो. ओके. बघा परत पुन्हा कॅरेज मी पुढे ढकलतो. मी इथेही 0 सेट केलं आहे. बघा मी इथेही 0 सेट केलं आहे. बघा इथं 0 दिसते का? बघा कॅरेजच्या त्याला. ओके. मागे घेतो म्हणजे मी त्याच्या पुढे जात नाही. पुन्हा 5 रेषांचा कट लावतो, म्हणजे अर्धा mm कट लावतो मी, आणि परत 0पर्यंत कॅरेज म्हणतो पुढे लॉन्जिट्युडिनल. हे झालं टर्निंग ऑपरेशन. पुन्हा ठराविक अंतरापर्यंत आपण दंडगोलाकृती मशीन केलं की त्याला स्टेप टर्निंग असं सुद्धा म्हणू शकतो आपण. कारण अशी स्टेप पडते, पायऱ्याची स्टेप पडू शकते, म्हणजे फर्स्ट पायरी पडू शकते, म्हणून याला स्टेप टर्निंगसुद्धा आपण म्हणू शकतो. कारण एक मोठा डायमीटर होतो आणि एक छोटा डायमीटर होतो, म्हणून ते स्टेप येते तिथं, म्हणून त्याला स्टेप टर्निंगसुद्धा म्हणू शकतो. बघा मी दोन्ही डायमीटरमधून दाखवणार आहे तुम्हाला. पुन्हा मी कट घ्यालो की स्टेप टर्निंग तुम्हाला दिसावं म्हणून. मी रफ कट काढतो. मी सेकंड पुलीवर ठेवला आहे हा बेल्ट. मला जर गती जास्त घ्यायची असेल तर मी फर्स्ट पुलीवर ठेवला आहे. मी मीडियम गती ठेवली याच्यावरती. मला वेगवेगळ्या 8 गती मिळतात याच्यामध्ये. आता एक फिनिश कट काढतो मी पॉईंट होतो. बस
मी एवढ्यासाठी तुम्हाला फिनिश कट असं म्हटलं की दाखवण्यासाठी। याच्यावरती रेषा रेषा दिसतात। याचं कारण काय की याच्यावरती हा टूल याच्या फेसला टच झाला आहे, म्हणून याच्यात क्लिअरन्स ठेवावं लागेल। म्हणून मी थोडंसं टूल हलवतो, मुवमेंट करतो टूलाची आणि थोडंसं मागे घेऊन सेट करतो पुन्हा एक वेळ टूल, आणि आपण एक फिनिश कट काढतो। बघा आता मी बेल्ट चेंज करतो, मी याचा RPM वाढवतो। RPM म्हणजे काय, रेव्होल्युशन पर मिनिट। एका मिनिटात या स्पिंडलनं काढलेले फेरे बघा। मी आता याला टच करतो आणि घेतो, याचा RPM वाढला। आता थोडंसं कट लावतो आणखी, बघा तुम्ही कसं। मी मॅन्युअली हँडल करतो या मशीनला। म्हणजे कॅरेज हे मॅन्युअली मी पुढे सरकवतो लॉन्जिट्युडिनल। मागे घेतो क्रॉस लाईट, बाहेर घेतो, बघा हे स्टेप पडेल। बघा मी व्हर्नियरने डायमीटर मशीन दाखवतो तुम्हाला। आता हा व्हर्नियर घेतो मी, बॉक्स इथं ठेवतो, बघा पहिल्यांदा मी हा डायमीटर मोजतो, व्हर्नियर काढतो, 38.3 आहे, 38.3 आहे। आता हा डायमीटर मी छोटा डायमीटर मोजतो, जो स्टेप टर्निंग म्हणतो मी, तो हा बरोबर 35.8 आहे, 35.8 हा डायमीटर आहे। त्याला मी शेवटचं एक ऑपरेशन दाखवतो, चॅम्पर मारतो। आता याच्यामध्ये टुलाला मी 45 डिग्री फिरवतो आणि त्याला फक्त टच करतो, म्हणजे हा कोपरा मी बोचट करतो, म्हणजे चॅम्पर मारतो 45 डिग्री। बघा टुलाला मी पुढे घेतो आणि फक्त मी टुलाला पुढे सरकवतो, क्रॉस लाईट आणि कॅरेज थोडंसं अपडाऊन करू शकतो। थोडंसं आणखी थोडंसं दिशा देतो मी त्याला टुलाला, याच टुलाने, सिंगल पॉईंट कटिंग टुलानेच मी त्याला चॅम्पर मारतो। बस बघा चॅम्पर मारतो। ओके, हे झालं फेसिंग, टर्निंग आणि स्टेप टर्निंग, हे 3 ऑपरेशन्स याच्यावरती झाले। हा व्हर्नियर 0.02 शतांश लिस्ट काउंट असलेला आहे आणि हे मेन स्केल आहे। याच्यावरती तुम्हाला मी गेल्या सेमिस्टरला शिकवलं, हे मेन स्केल आहे। मेन स्केलवरती 1-1 mm रेषा आहेत, 150 mm पर्यंत याच्यावरती रेषा, जशी स्टील रूल असते 150 mm ची, तसाच हा व्हर्नियरचा मेन स्केल आहे। इथे खाली बघा, हे व्हर्नियर स्केल आहे। मी एक पॉईंट रेषा घेतो, तुम्हाला पॉईंट दाखवण्यासाठी। बघा त्या स्टीलच्या पट्टीने व्हर्नियर स्केल दाखवतो, लिस्ट काउंट कसा काढायचा हे दाखवतो एका मिनटात। बघा 0 to ह्या 50 रेषा आहेत आणि याच्यावरती 1-1 mm रेषा आहेत। म्हणजे काय, याचं सूत्र काय, लिस्ट काउंट इज इक्वल टू स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल। म्हणजे काय, सर्वात लहान डिव्हिजन मेन स्केलवरची 1 mm, किती, 1। स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन व्हर्नियर स्केल। म्हणजे व्हर्नियर स्केलवरच्या टोटल डिव्हिजन किती आहेत, 50। स्मॉलेस्ट डिव्हिजन किती आहे, 1 mm। 1 mm भागिले 50 जर केलं तर 0.02 mm हा लिस्ट काउंट येतो। हा झाला एक प्रकार। दुसरा प्रकार बघा लिस्ट काउंटचा, आपण व्हर्नियर स्केल जुळवलं आहे, मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल एका सरळ रेषेत जुळवलेलं आहे। 0 to मेन स्केल 0 आहे, व्हर्नियर स्केलचा 0 आहे, दिसतो का इथं, मेन स्केल 0, व्हर्नियर स्केलचा 0। आणि हा एक शेवटचा जो 0 आहे, 50वी जी रेषा आहे ती 49ला बरोबर एका सरळ रेषेत येते का। म्हणून व्हर्नियर स्केलचे 49 भाग भागिले मेन स्केलचे 50 भाग,
49/50 केलं की 0.98 हे उत्तर येईल. 0.98 आणि सर्वात लहान डिव्हिजन किती आहे 1 mm. 0.98 1 mm मधून जर वजा केला तर त्याचा लिस्ट काउंट येतो 0.02. हा झाला 2 प्रकारे लिस्ट काउंट सांगण्याची पद्धत. बघा आता माझ्याकडून तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की लेग्ज या मशीनचे 2 लेग्ज आहेत म्हणजे कॉलम्स आहेत. या मशीनवरती कॉलमच्या वरती ट्रे बसवला आहे. ट्रेच्या वरती हा बेड बसवला आहे अवजड असा हा भाग आणि बेडच्या बरोबर समोर हा लीड स्क्रू आणि फीड स्क्रू हा एकच आहे. त्यामुळे हा लीड स्क्रू बसवलेला आहे. हा 4 TP आहे. 4 TP लीड स्क्रू आहे. सिंगल स्टार्ट आहे. याचे थ्रेड्स काय आहे सिंगल स्टार्ट थ्रेड्स आहे म्हणजे हा सिंगल स्टार्टनी याचे थ्रेड सुरू झाले आणि ते पुरेपूर स्टीलमध्ये असल्यामुळे क्लोज ग्रेड स्टीलमध्ये असल्यामुळे एकदम स्टँडर्ड लेवलचा हा लीड स्क्रू आहे. त्यामुळं तुम्हाला मी लेग्स सांगितले ट्रे सांगितले स्क्रॅप पडणारा त्याच्यावरती बेड सांगितला आणि बेडच्या समोर राहिलेला हा भाग जो आहे हा लीड स्क्रूचा हाही सांगितला. हे झालं लेथ मशीनचा भाग आणि लेथ मशीनचं पुरेपूरपणे डेमॉन्स्ट्रेशन. पुढील जे ऑपरेशन्स या जॉबवरती करायचे आहे ते मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगू. ठीक आहे.